हाय, आजच्या दिवसाची सुरुवात होत आहे सकाळच्या 8:30 वाजल्यापासून. मी आता कॉलेजला जात आहे आणि मला खूप हसायला येतं, की माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन खूप बेकार होते. आणि त्यानंतरला आज टू मच लेंथी असं प्रॅक्टिकल होतं ब्लडचं आणि आम्ही खूप जास्त कंटाळलो होतो आणि त्यानंतरला लेंथी प्रोसेस आणि रीडिंग पण घ्यायचं होतं. तर असे सगळं करण्यात आमचे वाजले 2 आणि त्यानंतरला आम्ही केला लंच ब्रेक आणि लंच ब्रेक झाल्याच्या नंतरला आम्ही कॉलेजमधून जायला निघालो. त्यामुळे थोडं आम्ही हॅप्पी इथे दिसतोय आणि कॉलेजमध्ये जात असताना मिररसोबत असे काही आमचे कामं चालू असतातच आणि नंतरला आम्ही आलो बाहेर कॉलेजमधून आणि मग मला हे पडलेलं भेटलं, ज्याचं मी नाव ठेवलं लबुबू. ही ही. त्यानंतरला आम्ही मग असं छान असा आवाज येत होता पाण्याचा आणि मग असा निसर्गाचा आनंद घेत घेत मी आले स्टँडला. स्टँडला आल्याच्यानंतर खूप जास्त ऊन होतं आणि 1-1.5 तासाने माझी लागली बस. खूप आज कंटाळले, पाय पण दुखत आले आणि त्यानंतरला बस खूप लेट पण सुटली. आणि मग अशा प्रकारे मग निसर्गाचा आनंद परत एकदा घेत मी आले घरी. घरी आल्याच्या नंतरला मला खूप जास्त हेडेक होत होतं, म्हणून मी लगेच हेड मसाजर घेतला आणि त्याच्याने छान मसाज केला. त्याच्यामुळे माझं ब्लड सर्क्युलेशन पण छान झालं आणि मला रिलीफ वाटलं मेन म्हणजे. आणि एवढं छान वाटत होतं, की माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसत होते. हे नक्की यूज करा. आणि नंतरला राईस वॉटर स्क्रब घेतलं मी, जे मला ताईने गिफ्ट केलं आहे आणि त्यानंतरला मग ते छान लावलं. हे एक्सफोलिएशन छान करतं आणि डेड स्किन पण निघून जाते आणि खूप मस्त स्क्रब आहे हे. आणि त्यानंतर हे छान स्क्रब केलं त्यामुळे फेसचं पण ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं आणि थोडं मला ओके वाटत होतं आणि माझं ऑलरेडी पाय खूप टायर्ड झालेले, दुखत होते. अक्षरशः ब्लड एका बाजूला गोठलं की काय असं मला वाटत होतं, पण ठीक आहे, होतं असं कधी-कधी. आणि त्यानंतरला मग मी छान हे मसाज केला. मसाज केल्याच्या नंतरला मी ते वॉश केलं आणि असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.